तुषारजी मैदान क्रमांक 2 माहिती द्या, कोणते दोन संघ आमने सामने त्या ठिकाणी येणार आहेत? एक्स्ट्रा प्लेयर बोलून घ्या. चला मी दोन्ही संघाला विनंती करतो एक 12 पण पाठवून द्या. एका बाजूला उमेद आणि दुसऱ्या बाजूला आगाशी हे दोन संघ या ठिकाणी ग्राउंड क्रमांक 2 वरती खेळताना दिसणार आहेत. तर ग्राउंड स्टाफ आमची चांगली भूमिका अदा करतात, त्यांचा देखील आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. तर लगेच मॅचला सुरुवात करा. पुन्हा एकदा संदीपजी गावड ग्राउंड क्रमांक 1 च्या दिशेने आपण जाणार आहोत. मैदान क्रमांक 1 वर टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला वासळी या टीमने आणि फिल्डिंग असेल तर मेगाव टीमची. एक्स्ट्रा प्लेयर येऊ द्या. मेगाव इथून सांगायला थँक्यू. मॅच दोन्ही मैदानावर सुरू होतं. वाडवा समाजातील खेळाडू असेल स्ट्रायकिंग कडे प्रसाद आणि नॉन स्ट्रायकिंग कडे कौशल. पहिले षटक आपण बघणार आहोत मेगा टीमच्या माध्यमातून. पहिले षटक टाकण्याकरता गोलंदाज तिथे सज्ज होईल मेगा टीमचा आणि आमच्या पंचांचं खूप चांगलं योगदान राहिलं या स्पर्धेकरता. संकेत किनी, अनिकेत नेसाई, जिग्नेश वैती, राहुल यादव हे पंचांनी चांगलं काम केलं, त्याबद्दल त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार मानतोय. दोन्ही टीम मध्ये खरं तर थोडीशी खेळाडूंची कमी आहे. म्हणजेच मला असं वाटतं की आता जाहिरात द्यावी लागेल की रिक्त जागा आहेत खेळाडूंच्या दोन्ही टीमसाठी. गोलंदाजी मार्गावर ओमकार. स्ट्रायकिंग कडे बॅटर आहे तो प्रशांत प्रसाद आणि नॉन स्ट्रायकिंग कडे बॅटर आहे तो कौशल. हार्दिक शुभेच्छा. शॉर्ट बॉल होता, पुल करायचा होता, चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होताना दिसला नाही. बॅकवर्ड शॉर्ट लेग मध्ये चेंडू गेला. व्हाईट बॉलचा इशारा. 1+1 2 धाव मिळतात. मैदान क्रमांक 1 वर 2 ने सुरुवात झाली. धाव संख्या 2. ओमकार गोलंदाजी मार्गावर आहे, उंची जास्त आहे, त्याचा फायदा त्याला होऊ शकतो भविष्यामध्ये. ह्याच टेनिस क्रिकेट, रबर बॉल क्रिकेटने आज उंची गाठले, शिखर गाठले, कारण क्रिकेटची क्रेज वाढली. डाऊन द लेग लगातारचा हा सेअर मारा. धावसंख्या पुढे जाताना दिसते. धावा झाले तर 3. आता स्ट्रायकिंग कडे जर आपण बघितलं तर कौशल आहे, याआधी प्रसाद होता, आता कौशल इज ऑन स्ट्राईक. बॅटचं यश लागले. थर्डमॅन क्षेत्रामध्ये चेंडू गेले. हाच बरोबर एकदा मिळाली कौशलला. तो सुद्धा आपला व्यक्तिगत खातं उघडतोय. एकूण धावसंख्येचा विचार केला तर धाबा आहेत 3. 4 धाबा बॅटिंग करणाऱ्या टीमच्या. ओपन मधून सुद्धा चांगला खेळ त्यांचा होत असतो. बोईंजातील स्पर्धेमध्ये लगातार 4 बॉलमध्ये 4 षटकार त्यांचे. आता इथे तशीच अपेक्षा असेल त्या खेळाडूकडून. वाडवळ समाजातील हे खेळाडू एकमेकांविरुद्ध खेळत आहेत. जागा बनवली आणि चेंडूला पाठवून दिलं. फलंदाज दाखवतात आपली वचक. चेंडूला पाठवून दिलं लांब लचक. मिळतील धावा 6. काऊ कॉर्नर वरून षटकार. थँक्यू. आगाशी येथे पार पडलेल्या VPL वाडवल प्रीमियर लीग अंडर क्रिकेट स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा किताब मिळवला होता यंदा 2025 मध्ये. या खेळाडूला धावसंख्या 6 पुढे सरकली 12. फुल टॉस बॉल होता. लोअर फुल टॉस बॉलला पुन्हा काऊ कॉर्नरच्या दिशेमध्ये इन टू द गॅप. मिळतील धावा 4. स्वर्गीय मायकेल फुटायडू चषकातील दमदार चौकार. गोलंदाजाची वाट लागली परंतु गोलंदाज लय मध्ये येईल असं वाटतं. ओमकार अनुभव आहे म्हणूनच पहिले षटक टाकण्याची जबाबदारी त्याच्यावर दिली गेली. ओहो पिच बॉल पुढे टाकलाय. उंची जास्त, काय लांबी तितकीच असेल. होय, पुन्हा काऊ कॉर्नरच्या रिझन मध्ये षटकार.
What a batting performance from Mr. Prasad. सहा धावांची धावसंख्या वाढली, धावसंख्या फुलली, धावसंख्या 22. पुन्हा एकदा प्रसाद, प्रसाद इज ऑन फायर. चेंडू सीमारेषे बाहेर, मिळतील धावा 6. व्हॉट अ स्ट्रोक, सिक्सर. डिमांड आली या खेळाडूला. पुढील वाक्य तुमचं पूर्ण करतो मी, कारण हा खेळाडू आहे प्रसाद. यंगस्टार पापडी संघामधून तो खेळत असतो आणि षटकाराच्या मदतीनं त्याने धावा बनवल्यात. कुठल्यात पहिल्या षटकामध्ये, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागली जाते ते 28 धावा. मैदान क्रमांक 2च्या दिशेने आता बोलूया. मैदान क्रमांक 1 वर 28 धावा, एक षटकाची समाप्ती. ओटी तुषारजी. चेंडूचा खेळ गंभीर झाला. संघाची धावसंख्या धावफलकावरती 6च्या घरामध्ये. फुलटॉस बॉल आहे, आक्रमण केले बॉलवरती, परंतु क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, परंतु प्रेक्षक म्हणून राहतील. 1 बाउन्स ओव्हर 0. 4 धावांसाठी चौकार. कमॉन डीजे. चांगला स्ट्रोक या ठिकाणी खेळला गेला, चांगला फटका पाहायला मिळतो. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड ज्याप्रमाणे जर पाहिले गेले तर सरळ खेळलेला फटका होता आणि अगदी नेत्रदीपक स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. या बरोबरती 4 धावा मिळतील आणि 4 धावाच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफलकावर पोहोचतो 10च्या घरामध्ये. 4 चेंडूचा खेळ पुन्हा कंप्लीट झालाय आणि पुन्हा एकदा चौकार आणि त्यानंतर आलेला हा भव्य दिव्य षटकार. या ठिकाणी जर पाहिजे तर मैदानाच्या आतमध्ये षटकार आलेला आहे. 5 बॉलच्या खेळानंतर धावा फलकावरती 16च्या घरामध्ये जाऊन पोहोचलेले आहेत. कालच्या दिवसापासून वेगवेगळ्या समाजातील वेगवेगळ्या परिसरातून या बसरीच्या वीर चिमाजप्पा मैदानावरती क्रिकेट खेळण्यासाठी उपस्थित झालेत. त्याचं एक मूळ कारण आहे, कारण की तलावकट्टा युवा ग्रुप गिरीश यांच्या माध्यमातून भव्य दिव्य आयोजन आणि इथे देखील जर पाहिले गेले तर बॉल थांबण्याचं नाव घेणार नाही. बॉल थेट निघून जाईल सीमारेषे पार. यस, षटकार की चौकार, पंचाचा इशारा आलाय. इट इज 6 रन्स, 6 धावा. संघाची धावसंख्या षटकाराच्या माध्यमातून पहिल्या षटकाचा खेळ गंभीर झाला आणि धावसंख्याला पोहोचतो धावफलकावरती एक वेगवान धावसंख्या. सुरुवात एक अतिशय उत्तम झालंय. 22 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्या. ग्राउंड क्रमांक 2 वरती 22 धावा, 22. पुन्हा एकदा संदीपजी गावांचा जाऊन होतील 1 क्रमांक ग्राउंडवरती. मैदान क्रमांक 1 वर 1 षटक आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती 32 धावा. पहिल्या षटकामध्ये 28 धावांची लयलूट केली. Short ball, full, powerful, towering 6 over the mid-wicket area, sixer. प्रसाद नाव आहे त्यामुळेच प्रसाद वाटण्याचं काम तो करतोय. धावसंख्या 38. और पिच बॉल वर केलाय हल्ला. चेंडूने गाठला लांबचा पल्ला.
षटकांशी वाढतो संघाच्या धाव संख्येचा गल्ला, केला हल्ला, वाढतो गल्ला, सिक्सर. धाबांची घनागती खुळीसा करतोय प्रसाद नावाचा हा खेळाडू. 5 उत्तुंग षटकार आणि लगातार त्याच्या बॅट मधून आलो ते सध्याच्या घडीला 2. पुढचा बॉल प्रसाद करता फुल पिच बॉल होता, फुल टॉस बॉल होता. काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक येतोय, चपळतो दाखवतोय, थ्रो करतोय. थ्रो थोडासा खराब होतोय आणि त्याचा फायदा बॅटरने उचललाय. मिळतील 2 धाबा. धावसंख्या 2 ने पुढे सरकली. 1.5 चेंडूंचा खेळ संपलाय. मैदान क्रमांक 1 वर बॅटिंग करत असताना वासळी टीमची धावसंख्या 46. अजून या षटकामध्ये 1 चेंडू शिल्लक. फुल टॉस बॉल होता, बॅटर बीट होत आहेत. काय घडलं बघूया. सुरक्षित धाव पूर्ण झाली. लेग बाईचा इशारा मुख्य पंचांचा आणि ह्याच बरोबर षटक क्रमांक 2 ची समाप्ती. मैदान क्रमांक 1 वर लक्षात घ्या. मैदान क्रमांक 1 वर धावसंख्या झाली 47. बिनबाद 1 गडी बाद 47 धाबा. अजूनही 2 षटक शिल्लक आहेत. 47 रन्स ऑन ग्राउंड नंबर 1. वळूया मैदान क्रमांक 2 वर. एकोणतीस धावा फटकावरती लागल्या गेल्यात. षटक क्रमांक आपण दुसरी बघतायत. चांगली बॅटिंग मैदानाच्या पण निशांत करत असताना फुल बॅटिंग कोर्टपाचा बॉल होता ऑन साईडला टर्न केला. बॉलला बॉल जवळ काही रिझनला तत्पूर्वी जर बॅटर एकदा गंभीर केलं. दुसऱ्याचा प्रयत्न मैदानाच्या चालवला आणि फलंदाज या ठिकाणी जर पाहिले गेले तर व्यवस्थित ऑन द क्रीज पोहोचले गेलेत. या बॉलवरती मिळतील 2 धावा आणि 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटकावरून पोहोचली ती म्हणजेच 31च्या घरामध्ये शेवटचा अंतिम बॉल मैदानाच्या इथून देखील शिल्लक असेल. त्यामुळे जर पाहिलं गेलं तर धाव घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्या ठिकाणी प्रयत्न चालवले आहेत, यशस्वी देखील झालेत. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावा फटकावरती लागल्या गेल्या आहेत. 32 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. टॉस साठी आमंत्रण देतो. मैदान क्रमांक 2 वरची धावसंख्या लक्षात घ्या. 32 धावा झाल्या 2 षटकांमध्ये. आता पुढील होणारा मॅच रावर आणि दरपाळ दोन्ही टीमची कॅप्टन या टॉस साठी या. बंडारी समाजातील हा मॅच आपण बघणार आहोत. मैदान क्रमांक 1 च्या दिशेने पुन्हा वळतोय आम्ही. ऑफ तुमचा अधिक बाहेर निघणारा चेंडू आहे प्रितेशचा. वाईट घोषित केला आमच्या पंचांनी. चांगली भूमिका आमच्या पंचांची. संकेत किनी, अनिकेत नजाई, जिग्नेश वैती, राहुल यादव. धावसंख्या आहे धाव फटकावर 54. 54 धाबा. चाका बनून काय होतोय. चेंडू शॉर्ट कव्हरच्या दिशेने चेंडू हवेत आहे. ओहो, ओ नो. 1 2 3. 2 धावा प्रसादला मिळतोय. जवळून त्या 2 धाव पूर्ण केल्यात. ही इज प्लेइंग ऑन 46. 46 या व्यक्तिगत धावसंख्येवर खेळतोय आणि त्याचा हा झेल सोडलाय. म्हणजे संकट अजून येऊ शकतायत मुळगाव या संघावर. पहिला डाव सुरू आहे. दुसऱ्या डावामध्ये कदाचित मुळगाव संघामधून सुद्धा तीच दमछाक तशाच प्रकारचा खेळ होऊ शकतो. फुलपिच बॉल चांगली लाईन यावेळेला वरिष्ठ खेळाडूची. डॉट बॉलची समाप्ती 2.3 बॉलच्या समाप्तीनंतर धाबा आहे धाव फलकावर त्या 56 धाबा 56 रन्स. प्रसाद इज प्लेइंग ऑन 46. ओहो, पुन्हा एकदा त्याला बॅटिंग क्रीज मध्ये नाचवलं. बॅटिंग टान्स यावेळेला व्यवस्थित दिसला नाही. फलंदाजी पावित्र्य तुमचा चांगला असायला पाहिजे. खरं तर जी बॅटिंग क्रीज आहे ती बॅटिंग क्रीज म्हणजे तुमचं घर आहे. त्या घरामध्ये तुमचा वावर चांगला असेल तर तुम्हाला फायदा होत असेल तर तुम्हाला सपोर्ट करतात तुमचे आई वडील. तसंच क्रिकेटमध्ये तुमचा ते बॅटिंग क्रीज फार महत्वाचे. तिथे तुमची हालचाल योग्य असायला पाहिजे. आता टायमिंग जरी व्यवस्थित नसलं तरी एकदा मिळेल प्रसादला. एका धाब्याची भर पडली. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली 57. प्रितेशने वापसी केले. 1 षटकार लागल्यानंतर चांगली गोलंदाजी केली. विकेट मिळत नाही. एक मात्र विकेट पाहिली आपण कौशलची. 2 बॉलमध्ये 1 धाव करून तो बाद झालं. आता स्ट्राईकिंग कडे बॅटर आहे सिद्धांत. डाऊन द लेग.
आहे की काय बघूया. पंच दाखवत आहेत वाईट बॉल आहे हा. धावसंख्येत बदल होतोय. धाव फलकावर धाबा लागल्या जात आहेत त्या 58 58. शेवटचा चेंडू या तिसऱ्या षटकामध्ये. हो काय घडलंय काय बिघडलंय. हे षटक चांगलं घडतंय मुळगाव टीमच्या बाजूने. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना वासळी टीमची धावसंख्या आहे ती 58. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. 47 या व्यक्तिगत धावसंख्येवर खेळतोय प्रसाद हा नावाचा खेळाडू. हॅलो. वसई विरार शहर जिल्हा हॅलो. कंझ्युमर सेलचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट खालिद शेख यांचं आगमन झालेलं आहे. वसई विरार शहर जिल्हा काँग्रेस कमिटी तलावकट्टा युवा ग्रुप तर्फे जिल्हाध्यक्ष वडील आलमेड साहेब यांच्या हस्ते त्यांचा सत्कार होत आहे. ॲडव्होकेट खालिद शेख कंझ्युमर सेलचे जिल्हाध्यक्ष. पुष्पगुच्छ शॉल आणि सन्मान चिन्ह देऊ. धन्यवाद. थँक्यू. तुषारजी मी येतो तुमच्याकडे कारण इथे अर्धशतकाचा उंबरठ्यावर हा खेळाडू आहे. एक धाव तो मिळाली. दुसरे धाबे करतो बॅटर धावतो प्रसाद. प्रसाद मॅन इन फॉर्म. 2 धाव तो पूर्ण करतोय. 2 धाबांची एकूण धावसंख्या झाली आहे ती 60 धाबा. तो व्यक्तिगत खेळतो 49 या धावसंख्येवर. 15 चेंडूंमध्ये 49 धाबा त्याने बनवलेत. ओहो चेंडू हवेत आहे. झेल झाला तर मग अर्धशतकावर. ओहो इथे अर्धशतक पूर्ण होतं. एकदा मिळाली. दुसरे धाबे करता बॅटर धावतोय आणि संधी मिळाली जशी त्या संधीचं सोनं केलं. आता बॅट वर दाखवलं जाईल यात काही शंका नाही. हाफ सेंचुरी पूर्ण केले. अर्धशतक पूर्ण केले. बॅट दाखवायचे. अर्धशतक पूर्ण केले. एकूण धावसंख्या झाली आहे ती 63. फुलटॉस बॉल 6 धाव मिळतील. धावसंख्या 6 ने पुढे जाते. 69 धाबा. थँक्यू विजय. पुन्हा एकदा वेलकम बॅक. ग्राउंड क्रमांक 2च्या दिशेने जाऊया. ते आपल्याला जर पाहिलं गेलं तर चांगला बॉल होता आणि टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला हा बॉल. आणि त्याच कारण मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं गेलं तर विकेट येण्याची दाट शक्यता होता आणि धावचीच्या माध्यमातून फलंदाज पार होतील. बॅक टू द आउट गो. संघाची धावसंख्या दाखवून आपण पोचली म्हणजेच 44च्या घरामध्ये 44 धावा 44 रन्स मैदान क्रमांक 1 वर 75 धाबा झालेत आणि शेवटचा बॉल या इनिंग मधला. फुलपेश बॉल होता. चेंडू ऑन साईड लावलाय. काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक पुढे येतो. एकदा मिळाली सिद्धांतला. दुसरे धाबे करतो तो धावतोय आणि पाहता पाहता 2 धाबा या ठिकाणी होतात पूर्ण. पहिल्या डावाची समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावर 77 आणि 78 धावांचे टार्गेट असेल. 78 इज द टार्गेट. आणखीन पाहुणे मंडळी दाखल झाले त्यांचं मी स्वागत करतोय. आगतम स्वागतम सुस्वागतम. वसई विरार शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, विजय पाटील फाउंडेशन, अण्णासाहेब बोरतक सभागृह ट्रस्ट, काँग्रेस भवन वसई व तलावकट्टा युवा ग्रुप गिरीश आयोजित स्वर्गीय मायकल पिटाडो चषक 2025 मध्ये आपल्या हृदयाच्या अंतःकरणापासून स्वागत. वेलकम वेलकम वेलकम. वरील मैदान क्रमांक 2 वर तुषारजी. येस थँक्यू. चांगला उल्लेख नेहमीच करतात संदीपजी वामन सर. या स्पर्धेच्या माध्यमातून उमेदा आणि आगाशी या 2 संघाच्या माध्यमातून लढत आपण बघतायत. आणि ज्याप्रमाणे जर पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत विकेटची पडझड सुरू होती.
निशांचं अर्धशतक हुकलं असं मी म्हणेन, कारण की 45 धावा करून त्याला विकेट माघारी परतावं लागेल. जर 5 धावा झाल्या असतं तर मला वाटतं कदाचित हे चौथा अर्धशतक होऊ शकलं असतं. आजच्या दिवसात 2 अर्धशतकं आलेत. गेल्या मॅचमध्ये आपण जी चालू होती मॅच संदीपजी गावांचं कॉमेंट्री करत होतो त्यावेळेला अर्धशतक आलं त्या फलंदाजच्या बॅटमधून. सकाळचं जर आम्ही एक समर्थक जो त्यामध्ये देखील 50 धावा आल्या. चांगला फटका खेळला गेला या ठिकाणी फ्रँकच्या बॅटमधून त्या 50 धावा पाहायला मिळाल्या. सकाळ 17मध्ये एक धाव कंप्लीट केली की दुसरीचा प्रयत्न चालवला गेला. 2 धावा कंप्लीट झाल्यात. तिसरीचा प्रयत्न होतो आणि अशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये विकेट जाण्याची दाट शक्यता आहे. पुन्हा एकदा विकेट सॅक्रिफाय होईल आणि अशा रीतीने तिसरी धाव त्याला फलंदाज होतील बाद. पुढे ज्यांनी स्वतःला काँग्रेस पक्षाकरता आणि लोकांकरता समर्पित केलं होतं ते आदरणीय सन्मान्य स्वर्गीय मायकल पुट्टावडे साहेबांच्या नावाने क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन केले गेले. माजी चेअरमॅन बॅसिंग कॅथलिक बँकेचे ते होते, माजी नगराध्यक्ष होते वसई नगर परिषदेचे. आणि आता सध्या अतिथी कक्षामध्ये सुद्धा आपल्याला अनेक मान्यवर आले, त्यांची सुद्धा आपण नावाची चर्चा करणार आहोत. मैदान क्रमांक 1 वर दुसऱ्या इनिंगला प्रारंभ तर होतोय. दुसऱ्या इनिंगला प्रारंभ होतो. मुळगाव टीमची धावसंख्या या वेळेला झाली आहे ती फक्त आणि फक्त 1 धाव. मुळगाव टीमची धावसंख्या धाव फलकावर झाली आहे ती फक्त आणि फक्त 1 धाव. 3 बॉलची समाप्ती. किरण शिंदे साहेब आपल्यापर्यंत माहिती देतील या आलेल्या सर्व पाहुणा मंडळींची. व्हॉट्सअप केलं. हॅलो हॅलो. स्वर्गीय काँग्रेस नेते स्वर्गीय मायकल पुट्टावडे चषक 2025 आलेले मान्यवर काँग्रेस नेते माजी नगरसेवक श्री राजूदादा गव्हाणकर
जिल्ह्याचे वरिष्ठ उपाध्यक्ष मान्य श्री दिनेशभाई कडुलकर, माणिकपूर ब्लॉकचे काँग्रेस अध्यक्ष श्री विल्फ्रेड डिसोजा यांचे वसई विरार शहर जिल्हा काँग्रेस कमिटी आणि तलावकट्टा युवा ग्रुप गिरीज यातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. आज सकाळपासून बरेचसे कार्यकर्ते आपल्याला पाहायला मिळाले काँग्रेस या पक्षाचे. तसेच आता सुद्धा बरेचसे कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झालेत ज्यांच्या नावाची चर्चा आम्ही सातत्याने करणार आहोत. नवीन बॅटर आता प्रतीक यम म्हणजेच मात्रे बॉलर प्रतीक एन आणि प्रतीक एम असे खेळाडू आपण बघितले. बेळगाव टीमची धावसंख्या फक्त आणि फक्त 2 धाबा आलेत. आता प्रतीक याच्या पहिल्याच बॉलवर 2 धाव मिळतात. 2 धाबांची धावसंख्या झाली 4. जिंकण्याकरता लक्ष आहे 78 या धावसंख्येचा. मैदान क्रमांक 1 वर ह्या षटकानंतर आपण जाणार आहोत मैदान क्रमांक 2 वर. विनंती करतो जय यश नायगाव आणि त्यांच्या विपक्षात रमिती कॅप्टन, दोन्ही टीमचे कॅप्टन आहे प्लीज. संजय डिमेलो यायचं आपण कॅप्टन लगेच आहे प्लीज. दोन्ही सगळ्याला विनंती करतो आपण लगेच टॉससाठी यायचं आहे. आणि धावा फटकावरती लागल्या गेलेत त्यामध्येच 53च्या घरामध्ये आणि 54 धावांचं लक्ष आहे. हो मैदान क्रमांक 1 वरून हा मोठा फटका आला, षटकार आला. 6 धावा मिळत आहेत. धावसंख्येला आकार येण्याची दाट शक्यता. धाव फलकावर 6ने पुढे जात आहेत. मैदान क्रमांक 1 वर धावसंख्या 10 झाली. अतिथी कक्षामध्ये दाखल झालेत काँग्रेसचे नेते माजी नगरसेवक आदरणीय श्री राजू दादा गवाणकर साहेबांना तुम्ही बघतायत. त्यांच्यासोबतच जिल्हा वरिष्ठ कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आणि प्रत्येक पाहुण्यांचं आदरातिथ्य करणं आयोजकांचं कर्तव्य आहे. चेक 53 रन झालेत, 53 झाल्यात आणि 54 धावेचं लक्ष असेल. पहा जवळपास 5वी ते 6वी अनाउन्समेंट केली. जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष मान्य श्री दिनेशभाई कडुलकर साहेबांना सुद्धा तुम्ही अतिथी कक्षामध्ये बघतायत. माणिकपूर ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष श्री विल्फ्रेड भाऊ डिसोजा हे सुद्धा अतिथी कक्षामध्ये दाखल झालेत. स्वागताने सन्मान सुद्धा आपण थोडेसे बात करणार आहोत. वरी या मॅचकडे धावसंख्या धावफलकर आहे ते 11 धावा, 1.3 बॉलची समाप्ती. शॉर्ट बॉल आपटला होतो. चेंडूला एक बाउन्सर टाकण्याचा इरादा केला होता परंतु हा व्हाईट बॉल, त्यामुळेच अतिरिक्त धाव मिळाली. अतिरिक्त धाबाच्या मध्ये 3 धाबा चालत धाव फलकावर त्या 12 धाबा. 78 धावसंख्येचा पाठलाग करत असताना मुळगाव टीमची धावसंख्या 12. शॉर्ट बॉल आता यावेळेला पूल केलं. पूल पॉवरफुल स्कोर लेग पट्ट्या बाहेर सिक्सर. थोडीशी संजीवनी देण्याचं काम केलं. असं वाटलं होतं की ऑक्सिजन मिळाला आपल्या लगातारच्या 2 षटकारणीशी. दुनियामध्ये लोकांचं असं म्हणणं आहे की झाडे जास्त ऑक्सिजन देतात, परंतु त्याहीपेक्षा समुद्रातील एक जीव प्लँक्टॉन्स नावाचा एक जीव आहे तो जास्त ऑक्सिजन तो आम्हाला पुरवण्याचं काम करत असतो. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा हा बॉल आहे. चेंडू जातो गेली क्षेत्रामध्ये. 1 धाव मिळाली. दुसरे धाबे करता बॅटर धावतात आणि पाहता पाहता 2 धावा मिळत आहेत. चौकार मिळतो. याचबरोबर पहिली 2 षटकं समाप्त झालेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर मुळगाव टीम पाठलाग करतो 78 या धावसंख्येचा. त्यांची धावसंख्या झाली आहे 20. 12 बॉल शिल्लक आहेत. 22 धाबा झालेत. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये अजूनही 56 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 56ची आवश्यकता मैदान क्रमांक 1 वर. वरील मैदान क्रमांक 2 वर.
ज्यावेळेस त्या ठिकाणी बॉल कॅरी होईल तत्पूर्वी जर पाहिजे तर मैदानाच्या मध्ये सिंगल जरूर प्राप्त केली जाते. एक सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 10 फटकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजे 3च्या घरामध्ये. षटक क्रमांक पहिला आपण बघताय 2 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला आणि 3 धावा 10 फटकावरती लागल्या गेल्यात. आकाश आणि त्यांचे विपक्षित उमेळा या 2 संघाच्या माध्यमातून ही लढत आपण जरूर पाहत आहात. पुढचा बॉल आपल्याला जर पाहिलं गेलं तर ऑफस्टंपच्या थोडंसं बाहेर या बॉलला पिचिंग केलं गेलं पण त्यांचा इशारा या ठिकाणी वाईट बॉल आलेला आहे. ज्यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेर बॉल असं लगेच पंच आमच्यापर्यंत इशारा करतात आणि पंचाची भूमिका देखील फार महत्त्वाची या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमात राहिली गेली. त्यांचे देखील विशेष कौतुक या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमात राहणार आहेत. संघाची धावसंख्या फटकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 1च्या माध्यमात आपण तर धाव फटकावरती 4. चांगला बॉल आत्ता इथे टप्पा चांगला आहे आणि त्याच कारण मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं गेलं तर डॉट बॉल येताना दिसतोय. चेंडू फेकून झाले 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा 10 फटकावरती लागल्या 4च्या घरामध्ये. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 10 फटकावरती लागली गेली 4च्या घरामध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती बॉल तयार. डबल बॉल आज जर आपण बघतायत आणि ज्या अनुषंगाने शॉर्ट बॉलचा वापर केलाय आक्रमण केल्या बॉलवरती आणि बॉलला पाठवले थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इट्स आउट ऑफ द पार्क. यू सिक्सर 6 धावा. षटका ढोकला आणि या 6 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटकावरती 10च्या घरामध्ये. चेंडू फेकून झाले 4. पश्चिम विरार शहर जिल्हा काँग्रेस कमिटी विजय शेठ पाटील फाउंडेशन अण्णासाहेब वर्तक सभागृह ट्रस्ट काँग्रेस भवन वसई यांच्या माध्यमातून आयोजन नियोजन भव्य दिव्य आपण बघतात. विशेष कौतुक तलावकट्टा युवा ग्रुप गिरीज यांचे देखील विशेष आभारी आहोत. आयोजन ची भूमिका अदा करत असताना त्यांना आपण संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहत आहेत. कौस्तुभजी म्हात्रे साहेब असतील, सागरजी चौधरी असतील, दुर्वेजी राऊत असतील यांचं कौतुक करावं ते कमीच राहील कारण की या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी त्यांचा पाठबळ लाभला गेलाय. प्रेशर दडपण सर्व काही दिसून येते. बॉल चालला मागे आलेला हा नशिबाचा चौकार तर या बॉलवरती नक्की मिळणार आहे. मिळतील धावा 4. त्या सुद्धा जर पाहिले गेलं तर पंचाचा इशारा आलाय. इट इज अ नो बॉल. इथे जर पाहिलं गेलं तर 15 धावा फटकावरती नो बॉल कुठेतरी आज जखमेवरती मीठ सोडण्याचं काम करते मी तर म्हणेल कारण की पहिलाच आपलं बँक बॅलन्स भरपूर खर्चिक चाललंय. असंच जर चालू राहिले तर कदाचित 80च्या पलीकडे धावसंख्या जाऊ शकते. पुढचा बॉल 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. फटका इथे चांगला जसा आला तसाच पाठवला मैदानाच्या पलीकडे 6 धावेसाठी षटकार. मैदान क्रमांक 1 वर 3 षटकांची समाप्ती झाली आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 44 धावा झालेत. 6 बॉल शिल्लक आहेत. 6 बॉलमध्ये जिंकण्याकरता 34 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 34 पाहिजेत मैदान क्रमांक 1 वर. मैदान क्रमांक 2 च्या दिशेने कट करण्याचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर सीमारेषा ओलांडताना दिसला हा देखील बॉल आणि बॉल जाईल थेट सीमारेषे पार. चौकार आल्या बॉलवरती 4 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 10 फटकावर जाऊन पोहोचते ती म्हणजे 25च्या घरामध्ये. 25 रन्स ऑन द स्कोर कार्ड. येणारे 18 चेंडू शिल्लक असतील आणि आता मात्र ते देखील किती धावा असतील त्यांचा देखील आम्ही उल्लेख करणार आहोत. 18 बॉल मध्ये करायचे आहेत 29. पहिल्या ओव्हरमध्ये 25 आल्यात. 18 बॉल करायचे आहेत 29 धावा. पुन्हा एकदा संदीपजी गावणसरकडे जाऊया ग्राउंड क्रमांक 1 च्या दिशेने. येस ग्राउंड क्रमांक 1 च्या दिशेने तर आपण वळणार आहोत कारण 5 बॉल शिल्लक आहेत. 5 बॉलमध्ये 33ची 5 बॉलमध्ये अजूनही 34ची गरज आहे. मैदान क्रमांक 2 च्या दिशेने जो खेळाडू निनादर होत त्याच्याबद्दल आपण माहिती देऊया. आगाशी येथून तो बिलॉंग करतात परंतु 2018ला मॉर्निंग क्लब क्रिकेट
द्वारे आयोजित स्पर्धेमध्ये लेदर क्रिकेटच्या मॅचेसमध्ये सुद्धा त्याला आपण पाहिलं. 40+ क्रिकेटपटू आहे, परंतु अजूनही चांगली हुकूमत गाजवतो. टेनिस क्रिकेट असो, रबर बॉल क्रिकेट असो किंवा लेदर क्रिकेट असो. चांगली माहिती संजीवजी गावंड सरांच्या माध्यमात राहिली गेली. लेदर क्रिकेटचा भरपूर अनुभव आहे संदीपजी गावंड सरांना. भरपूर मोठमोठ्या स्पर्धा केल्यात, म्हणून त्यांना मोठमोठ्या स्पर्धेमध्ये बोलवलं जातं. विकेट जाईल या ठिकाणी. जर पाहिले गेले तर दुसऱ्या आता मात्र ओव्हरचा खेळ सुरुवात झालेली आहे. चला संदीपजी गावंड सरांचा आता मात्र आपण एकदा 1 नंबरच्या ग्राउंडवरती 1 नंबर आवाज आपण ऐकणार आहात. शॉर्ट बॉल पोल केला जातो मिड विकेटच्या दिशेने. हा गॅप शोधलाय. 4 धावा मिळतील बॅटिंग करणाऱ्या टीमला. 4 धावांची मदत मिळाली आणि धावसंख्या 4ने पुढे जाताना यावेळेला मुळगाव टीमची धावसंख्या 49. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. फार मोठा पल्ला गाठायचा आहे. 78 धावसंख्येचं लक्ष होतं. 49 धावा धावफलकावर चालूत. अजून 29 धावांची गरज आहे. शॉर्ट बॉल पूल केलाय. उशिराने हा षटकार आला. व्हॉट अ स्ट्रोक. थेट नवीन इमारतीच्या दिशेने धावसंख्या 6ने पुढे जाते. धावसंख्या पोहोचली आता 55 वर. 55 रन्स ऑन द बोर्ड. मुळगाव टीमने सुद्धा टीटपॉटॅट असं उत्तर दिलं. मैदानाच्या आतमध्ये ते उतरलेत. मैदानाच्या आतमध्ये उतरून हरलो तर चालेल, परंतु मनाने कधी सारू नका. तर मैदानाच्या आतमध्ये हरलेली व्यक्ती पुन्हा मैदानामध्ये उतरून जिंकू शकते, परंतु मनाने हरलेली व्यक्ती मैदानाच्या आतमध्ये जिंकू शकत नाही. इथे 1 धाव मिळाली. दुसरे धाबेकरता बॅटर धावतोय. 2 धाव ते पूर्ण करतायत. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि पाहता पाहता 3 धाबा त्याने पूर्ण केलेत. 3 धाबांची मदत मिळाली. धावसंख्या 3ने पुढे जाते. धाबा चालू आहेत यावेळेला त्या 58. 1 बॉल शिल्लक आहे. अजून 20 धाबांची गरज आहे. फायनल रिझन मध्ये चेंडू गेला. 1 धाव मिळाली. दुसरी धाव मिळेल का? आणि अशा रीतीने थोडासा 18 धाबांशी पराभवाच्या छायामध्ये जावं लागतं तर मुळगाव या टीमला. कॉंग्रॅच्युलेशन वसई टीम. आपण चांगला खेळ या स्पर्धेमध्ये केलेत. मुळगाव टीमचे सुद्धा आभार मानतोय. चांगला सहयोग दिलेत. थँक्यू सो मच मुळगाव टीम. 12th मॅन या ठिकाणी आले होते. थोडीशी दुखापत आहे, नाहीतर प्लेइंग इलेव्हन मध्ये सुद्धा दिसले असते. या मैदान क्रमांक 1चा निकाल आपल्या हाती आलाय. मैदान क्रमांक 1 वर बाजी मारली ते वसई या टीमने. चांगले खेळ केले. प्रसाद या खेळाडूने अर्धशतक हे जमेचे बाजू ठरले होते. आकर्षण ठरलं होतं मैदान क्रमांक 1चं. मैदान क्रमांक 2 वर तिथे चांगली आतषबाजी होते निनाद राऊत या बॅटर कडून.